आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। नमस्कार, मी पी.आय. कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, वैराग पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू क्रमांक 76/2025 असा अकस्मात दाखल होता। सदर अकस्मात मृत्यूमध्ये श्रावणी राजेंद्र नरसोडे, वय वर्ष 17 आणि 3 महिने अशी मयत मुलगी होती। सदर अकस्मात मृत्यूचा तपास वैराग पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार संदेश कृष्णराव पवार, बक्कल नंबर 2180 हे करत होते। सदर हा तपास ते करत असताना त्यामध्ये मयत मुलगी ही बार्शी येथे शिक्षण घेत असताना तिच्या एका मित्राबरोबर एक मैत्रीपूर्ण संबंध झाले होते आणि हे तपासामध्ये ज्यावेळेस पोलीस हवालदार संदेश पवार निष्पन्न झाले त्यावेळेस त्यांनी इत्थंभूत तपास करून तिचे कॉल डिटेल्स तांत्रिक प्राप्त करून त्या अनुषंगाने तिचे मित्र मैत्रिणी यांच्याकडे तपास केला, तसेच CDR अनालिसिस केले आणि कौशल्यपूर्ण तपास करून तपासाअंती त्यांना असं निष्पन्न झालं की यातील जी मयत मुलगी आहे हिचे मैत्रीपूर्ण जे मित्रासोबत संबंध होते ते तिच्या वडिलांना समजले होते आणि त्यांना ते नकोशे होते। त्या कारणानेच त्यांनी राहते घरी तिचा ओढणीने गळा आवळून तिचा जीवेनिशी ठार मारलेलं तपासात निष्पन्न झालेलं आहे। सर्वप्रथम त्यांनी सदर मुलगी ही झटका आली, त्यानंतर ती धाराशिव हॉस्पिटलला नेलं आणि त्याच्यामुळेच ती मयत झाली असा एक बनाव केला होता। परंतु तपासाअंती सदर मुलीला तिच्या वडिलांनीच ओढणीने गळा आवळून ठार मारल्याचे वैद्यकीय अहवालावरून तांत्रिक तपास जो केलेला आहे त्याच्यावरून निष्पन्न झाला आहे। त्या अनुषंगाने यातील मयत मुलीचे वडील राजेंद्र नानासाहेब नरसोडे यांना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये 26/2/2026 रोजी 1 मिनिटांनी अटक केलेली आहे। आज अटक करून त्यांना माननीय न्यायालयात हजर केलं असता दिनांक 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेली आहे।